नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे. डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. 2 दिवसापूर्वी सिंहगडावरती मराठी मुलांनी न्यूझीलंडचा यूट्यूबर ल्यूक द एक्सप्लोरर सोबत जे घाणेरडं काम केलंय त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. मला एवढा संताप झालाय ना, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे जे औरंगजेबाला दख्खनमध्ये आडवे आले. त्यांनी औरंगजेबाचं संपूर्ण भारतावरती मुघल साम्राज्य स्थापित करण्याचं स्वप्न तोडून टाकलं. असे मावळे, असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आयुष्यभर महिलांचा आदर केला. महिलांबद्दल कधी कोणतं वाईट काम नाही केलं. अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा मावळ्यांचे आजचे वंशज, आजची पिढी कोणत्या घाणेरड्या लेवलला पडली आहे हे बघून मला खूप मोठा धक्का लागलाय. आणि याच्याबद्दलच मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. मित्रांनो, सिंहगड तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा ओरडून ओरडून महाराष्ट्रासह संपूर्ण देशासह विश्वाला सांगतो. पुण्यासह आजूबाजूला राहणाऱ्या भटकंती प्रेमींसाठी सिंहगड हे अतिशय महत्वाचं ठिकाण. इथे लोक ट्रॅकिंगसाठी येत असतात आणि सिंहगडाचं दर्शन घेण्यासाठी विश्वातून अनेक लोक इथे भेट देत असतात. अनेक पर्यटक इथे येत असतात. असाच एक पर्यटक म्हणजे न्यूझीलंडचा ल्यूक द एक्सप्लोरर. याचं युट्यूबवरती चॅनल आहे. तो ब्लॉगिंग करतो. असंच एक्सप्लोर करण्यासाठी तो पुण्यामध्ये आला. पुण्यातील लोकांशी संवाद साधता साधता तो त्याच्या बाईकनी सिंहगडावरती पोहोचला. तो सिंहगडावरती गेला. वरती जात असताना त्या सिंहगडावरती काही शाळकरी मुलं त्याला दिसली. अगोदर त्या मुलांनी आणि ल्यूक द एक्सप्लोरर या दोघांनी हाय हॅलो केलं. मग त्या मराठी मुलांनी ल्यूक द एक्सप्लोररला जय श्रीराम बोलायला लावलं. ल्यूक द एक्सप्लोररनी जय श्रीरामचा नारा दिला. पण पुढे जे झालं ते अतिशय घृणास्पद. लाज वाटते मला की हे माणसं, ही मुलं त्या मावळ्यांचे वंशज आहेत. ते त्या माणसांचे वंशज आहेत ज्यांनी एकेकाळी स्वराज्याचा लढा दिला होता. ही शाळकरी मुलं त्या ल्यूक द एक्सप्लोररला सांगतात, त्याला शिव्या शिकवतात, आई बहिणीवरनं शिव्या शिकवतात. एवढंच नाही तर ते त्याला सांगतात की या शिव्या ज्या आहेत त्या तिकडनं जे मुलं येत आहेत त्यांना जाऊन सांग. हा बिचारा ल्यूक द एक्सप्लोरर, याला मराठी येत असते पण इतक्या घाणेरड्या लेवलची मराठी त्याला येत नसते. तो ते ऐकतो, रिपीट करतो आणि हसता हसता पुढे निघून जातो. पुढे पोहोचल्यावरती त्याला दुसरी मुलं दिसतात. त्या मुलांना तो तो त्या शिव्या सांगतो. त्याला माहित पण नसतं की हे या शिव्या आहेत. तो बिचारा हसता हसता त्या मुलांना त्या शिव्या सांगतो. मग काय, ते मुलं सुद्धा त्याला शिव्या शिकवतात. आणि ही 2-3 मिनिटाची ही जी व्हिडिओ बघितली मी, त्या व्हिडिओतला एक छोटासा पार्ट बघितला आणि मला प्रश्न पडला की हे खरंच त्या मावळ्यांचे वंशज आहेत ज्यांनी एकेकाळी त्या पुण्यामध्ये सिंहगडाच्या पायथ्याशी मुघलांशी लढा दिला होता. कुठे चालली आपली पिढी असा मला प्रश्न पडला. लाज वाटत नाही आजच्या आई वडिलांना ज्यांनी आपल्या मुलांवरती एक ताबा ठेवला नाही? त्या मुलांना लाज वाटत नाही की तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात, कोणत्या गडावरती आहात? जर तुम्हाला संस्कारच पाळायचे नसतील तर कृपा करून तुम्ही कुठे उभे आहात त्याची तरी जरा खात्री करा. नंतर तुमचं चुत्यापा दाखवा या जगाला. तुम्हाला काय सिद्ध करायचंय? तुम्हाला हे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अशा घाणेरड्या गोष्टी सांगून किंवा शिकवून तुम्हाला देशाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत तुम्हाला वाढवायची आहे का? तर ते चुकीचं आहे. तुम्ही असं करून त्या सिंहगडाची, तानाजी मालुसरे यांची आणि छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांची इज्जत तुम्ही मातीमध्ये मिसळवलीत. हो, तुम्ही त्यांची इज्जत मातीमध्ये मिसळवलीत. तुम्हाला वाटतं, म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे फोन आला, इंस्टाग्राम आला, तुमच्याकडे मोठमोठे रॅपर्स आले, संबाटा आला, MC स्टॅन आला, MC गावटे आला. आज जर बघाल तर पुणे, नाशिक, नागपूर, बीड, बुलढाणा सर्व ठिकाणी एकच शब्द फेमस आहे, अपोजिट. 302. नंतर त्याचं नाव काय आहे, तो टुपाक, रॅप कल्चर, हाफ मर्डर. हे जे आता रॅप कल्चर वाढत चाललंय ना मित्रांनो, मी थेट बोलेल, हे रॅप कल्चरचं आजकालच्या युवा पिढीवरती, मुलं आणि मुलींवरती अतिशय वाईट परिणाम होतोय. हे रॅप कल्चर या देशाला, या महाराष्ट्राला शोभणारं नाहीये.
याच्यावरती योग्य त्या वेळीच याच्यावरती प्रतिबंध लावणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की या रॅप कल्चरांनी आजकालच्या युवा पिढीवरती असे संस्कार केलेत, त्या घाणेरड्या संस्कारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या संस्कारावरती सुद्धा मात केले, असं मी बोलेल आणि बोलणारच. कारण जे घडलंय सिंहगडावरती ते बघून तर मला तेच वाटतंय. अक्षरशः तुम्ही पर्यटकांना शिव्या शिकवता. अहो, कुठे तुम्ही तुमची अक्कल, तुमची लाज कुठे घाण ठेवलीत? मुलांच्या वडिलांना, आई वडिलांना बोलतोय मी, जरा स्वतःच्या मुलींकडे लक्ष द्या. आजकाल यांना असं एक कुठला किल्ला दिसला की यांना तिथं वाटतं की इथे जाऊन आपण नशा करू शकतो, इथे जाऊन आपण अश्लील काम करू शकतो. अहो, स्वतःची नाही तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांची तरी, त्यांच्या इज्जतीची तरी जरा काळजी करा. ज्यांनी तुमच्यासाठी त्यांचं खून त्या जमिनीमध्ये मिसळवलं, जमिनीमध्ये पाडलं, त्यांची जरा पर्वा करा. मित्रांनो, भयंकर राग आला मला. प्रश्न पडला की मराठी मुलं सिंहगडावरती असं कसं करू शकतात. त्या ल्यूकनी ती व्हिडिओ त्याच्या युट्यूब चॅनलवरती टाकली आणि तेव्हा सर्वांनी ती व्हिडिओ बघितली आणि व्हिडिओमध्ये हा सर्व कांड बघून महाराष्ट्रातील लोकांनी त्या ल्यूकची माफी मागितली. मी सुद्धा त्या ल्यूकची माफी मागतो. ल्यूक, तुला जर काय वाईट वाटलं असेल तर कृपा करून त्या चुत्या मुलांच्या तर्फे मी तुझी माफी मागतो. ते चुत्या मुलं त्या स्वराज्याचा भाग नाहीयेत. ते चुत्या मुलं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या वंशज नाहीयेत. कारण माझे महाराज, त्यांचे मावळे असे नव्हते. ते स्त्रियांचा आदर करणारे होते. जर कुठे मोहिमेमध्ये त्यांना स्त्रिया भेटल्या तर त्यांना इज्जत देऊन ते त्यांना घरी पाठवायचे. एवढंच नव्हे तर अफजल खानाचा वध झाला, त्याच्या सैन्यातील स्त्रिया, त्याच्या घरातील स्त्रिया बंदी झाल्या. त्या स्त्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी देऊन इज्जतीने त्यांच्या घरी पाठवलं. आणि अशा स्वराज्यामध्ये असे शाळकरी चुत्या मुलं आहेत हे बघून मला शॉक लागला. अशा मुलांना वेळेवरती आवरणं गरजेचं आहे. रॅप कल्चरवरती योग्य तो प्रतिबंध टाकणं गरजेचं आहे. किंवा रॅपमध्ये काय बोलतोय आपण, किती शिव्या देतो, हे याच्यावर सुद्धा मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यामुळे खरं सांगतोय, महाराष्ट्राची, महाराजांच्या किल्ल्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इज्जतीची अक्षरशः माती माती झाले. त्यामुळे मला खूप संताप आलाय. तोंडामध्ये शिव्या येतात, मी काय बोलत नाहीये. शेवटीला एवढंच बोलेल, तुमची मुलं काय करतायत, त्यांच्यावरती कोणते संस्कार होत आहेत, इंस्टाग्राम मध्ये ते काय बघतायत, फोनमध्ये काय करतायत, याचं लक्ष द्या. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांच्या जवळ आणा. त्यांना हिंदवी स्वराज्याचं जे विचार होते त्यांच्या जवळ आणा, जेणेकरून ते स्त्रियांची इज्जत करतील, त्यांना आदर देतील. एवढंच बोलेल मी. आणि भविष्यामध्ये कृपा करून असं होऊ नये ही सुद्धा प्रार्थना करेल. ही व्हिडिओ इथे संपवतो, जास्त पुढे बोलणार नाही. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन पटकन दाबून घ्या. कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तितका मोठा हा चॅनल होईल, आणि जितका मोठा हा चॅनल होईल तितक्याच उत्कृष्ट व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवू शकेल. त्यामुळे ते सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मला आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. इथेच व्हिडिओ संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.